पर संतोष, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कधी कोर्टाची पायरी चढावी लागली? अजून तरी तशी पाळी आली नाहीये. पण आता काय आहे, हे पॅलेस असं, इथे काही होऊ शकतं. इथे तुम्हाला ती कोर्टाची पायरी आज चढावी लागणार आहे. इथे एक नवीन कार्यक्रम आजपासून सुरू होणार आहे आणि तो कार्यक्रम आहे बाप की अदालत. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. जनतेचे काय आरोप आहेत ते आम्ही सादर करतो, पण तत्पूर्वी थोडी रूपरेषा सांगतो. या ठिकाणी आम्ही कुणालाही जज म्हणून बोलवतो. कोण जे रिकामे असतील ते येतात इथे जज म्हणून. आज आपल्याकडे जज म्हणून आलेले आहेत. खूप ठिकाणी जजचं काम बघितलेलं आहे त्यांनी. उदाहरणार्थ कोंबड्यांची झुंज, रांगोळी स्पर्धा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जज भारत गणेशपुरे यांचं. तुमचाच गोंधळ जास्त आहे, सगळे शांत आहे तिथे. ए बा, आज मला काय तर जज केलं तुम्ही? ते म्हणतो लंगडी स्पर्धेचा जज करू नका. नाही ते काय उद्घाटन म्हणून पाहुण्याला लंगडी घालायला होता पूर्ण ग्राउंड वर यार. याला काय अर्थ आहे काय? तुम्ही कोर्टातले जज आहात. कोर्टातले, कोर्ट आहे आज. कोर्ट? हा. अरे वा. हा देतो देतो. कोण आहे ते? हे यांना ओळखत नाही मी. आम्ही शेअर रिक्षाने आलो ना आता. त्यांचे 3 रुपये द्यायचे आहेत त्यांचे. आणि हे काय, हे काय अर्ध अर्ध काय हे? बॅलन्स केलाय, बॅलन्स. काय बॅलन्स केलाय? असं बॅलन्स? हा. ते पायाचं पण फोल्ड करायचं ना. आमच्याकडे या कार्यक्रमात कमरेखालचे विनोद केले जात नाही. काय येते तुला? मी टेपिस्ट आहे. हे आपलं टायपिस्ट आहे, टायपिस्ट. मग बस ना, टायपिस्ट लागेल ना एखादा. हे मस्त आहे यार. चल. तर आता आरोपीला बोलूया, ज्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नाव कमावलंय. एक वेगळ्या उंचीवर आहेत ते. आज 15व्या मजल्यावर राहतात ते आता. सुप्रसिद्ध स्वयंघोषित अभिनेते संतोष जुवेकर. पुढे मी संतोष जुवेकर यांना विनंती करतो. संतोष जुवेकर यांना विनंती करतो की त्यांनी या कॅटरिनामध्ये जावं. मी यांना विनंती करतो की त्यांनी या काठमांडूमध्ये जावं. काय ते? त्या चौकोनात जाणार प्लीज. कारवाल्याला सुरुवात करण्यापूर्वी कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी मी संतोष जुवेकर यांना विचारतो की मी बसू? नाही, बसा बसा. तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? वाटलं तर द्या. नाही, घ्यावंच लागेल तुम्हाला, आम्ही देतो. धनलक्ष्मी रोटरी. धनलक्ष्मी रोटरी. काय दिलंय ना आज काम तुला? वकिलाचं काम आहे आज. आणि तुम्ही हॅलो, तुम्ही जज आहात, विसरू नका प्लीज. हा, मर्डर मर्डर. अरे मर्डर नाही हो, मर्डर नाही. ते काय बोलतात ते? ऑर्डर, ऑर्डर म्हणतात त्याला. मी कोणाच्या बाजू? तुम्ही संतोष जुवेकर यांच्या बाजूने बोलायचंय. हा, आई शपथ. संतोष जुवेकर काय कडक दिसतो यार. अरे हे संतोष जुवेकर नाही, हे अरे काही फरक आहे की नाही? दिसतोय का नीट? हा संतोष जुवेकर आहे. तो असता तर जाम मजा आली असती यार. अरे काय बघा ना काय ऍडजस्ट होत. अरे यार काय adjust करू आता मी? यांच्यात काय ऍडजस्ट करू आता मी? काय कसं काय करायचं माणसाने सांगा आता.
नाही नाही असं तुम्ही चालू करा. तुम्ही क्या तुम्ही शांत बसा रे, गडबड करू नका. बघूया बाप की अदालत मध्ये संतोष जुवेकरवर पहिला आरोप कोणता आहे. मी असं ऐकलंय की 1 तारा मिळवण्यासाठी तुम्ही अवधूत गुप्ते यांची रॅगिंग केली. म्हणजे कशी? दिवस रात्र तुम्ही त्यांच्या बिल्डिंग खाली उभे राहायचात, त्यांच्या घरात शिरायचात, वेगवेगळे वेषांतर करायचात. कधी दूधवाला, कधी इस्त्रीवाला, कधी भैया. तरी ते तुम्हाला बरोबर ओळखायचे नाही संतोष जुवेकर. तुम्ही घरापर्यंत पोहोचलात, त्यांच्या घरात राहिलात, त्यांचं रेशन संपवलं, त्यांच्या मुलाची बिस्किटं संपवली. तुमचं काय म्हणणं आहे यावर? तुमचं बरोबर आहे. नो ऑब्जेक्शन, यू डिझर्व इट. अरे सरकारी वकील त्यांच्या बाजूने बोला ना काहीतरी. तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? डॉक्टर 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 नाही, ऑर्डर ऑर्डर म्हणायचं असतं त्याला. ऑर्डर म्हणतात त्याला. ऑर्डर ऑर्डर. 1 तारा तुम्ही सिनेमा केलात, त्यांनी घेतलं तुम्हाला 1 तारामध्ये, आणि तुमच्यावर असा आरोप आहे की 1 तारा सिनेमात तुम्ही अभिनय केला. तोडफोड करू नका रे. काय तोडलं? अरे माझा फोन होता तो. यार एक तर मी येत नाही अशा कार्यक्रमाला यार, तुम्ही नुकसान करता. अरे फोन तोडला तू. ऍक्टर ऍक्टर. अरे ऍक्टर नाही रे बाबा, ऍक्शन म्हणा ना कधीतरी यार. ऍक्शन ऍक्शन. हा ऍक्शन. परत घ्या तुम्ही प्लीज. तुम्ही 1 तारा सिनेमात अभिनय केला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हे न ओरडता पण होतं ना. का ओरडायचं? ऑब्जेक्शन एवढं बोललं तरी होतं ना. 1 तारा या फिल्म मध्ये संतोष जुवेकर यांनी अभिनय केला. मग आतापर्यंतच्या सिनेमात त्यांनी काय केलं? आतापर्यंतच्या सिनेमात त्यांनी फक्त मजा केली आहे. मजा केली? हो. कशावरून? माझ्याकडे पुरावे आहेत. हे बघा, तुम्ही झेंडा सिनेमा केलात. झेंडा केला. मीडियाने तुम्हाला विचारलं झेंडा सिनेमात तुम्ही काय केलं, तर तुम्ही असं सांगितलं की मजा केली, मस्ती केली, खूप मजा आली. तुम्ही त्यानंतर रेगे केलात, तेव्हाही विचारलं काय केलं तुम्ही, मजा केली, मस्ती केली, खूप मजा आली. मग मला सांगा अभिनय कधी केला यांनी? तुमचं बरोबर आहे. नो ऑब्जेक्शन, यू डिझर्व इट. इथे का नाही मजा केली? इथे करू दिली नाही. सर होते म्हणून. हा मग झेंडा आणि मोर्यामध्ये पण नाही केली मजा? नाही, ते कुठे असे बाजूला गेले की मजा करायचो. काय मजा करायचं? सर जायचो इकडे तिकडे. हे सगळे विधान यांचं टाईप करा. अरे काय काय हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.